क्रिकेटर जर या ठिकाणी आले असेल मिथुन मडवी आमचे भरपूर चांगले मित्र आहेत. जर या ठिकाणी आले असतील तर मिथुन आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. राहुल दादा म्हात्रे पिसार्वे गावदेवी पिसार्वे टीम ना सर्वप्रथम येस पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत काले आणि फलंदाज सूरज पाटील. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजय पवार. पहिलाच बॉल हा ट्रॅकर पुल केलाय. पोलन सक्सेसफुल. अगदी बॅकवर्ड कव्हर हा बॉल लॉक केलाय. पहिलाच बॉल वरती तडाखा 6 षटकार. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन करत असताना समोर स्ट्राइक वरती फलंदाज अनिकेत काले. गोलंदाज तया पुन्हा एकदा विजय पवार. पुन्हा प्रहार केला. हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्यात. 5 चांगली बॅटिंग करतं मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वरती मोठा फटका आणि त्याच्यानंतर या 2 धाबा. सांघिक धावसंख्येचा विचार केला ना संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक घ्या आणि पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या औचित देखील चांगली गोलंदाजी करावी लागते. गोलंदाज विजय फटका फसला. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये पकडला. झेल संपलाय. अनिकेत कालेचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला तर नक्कीच मॅचचा आनंद घेतात आमचे प्रेम म्हात्रे पिसार्वे यांच्या माध्यमातून पिसार्वे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात आणि या स्पर्धेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तर त्या या ठिकाणी जर आले असतील प्रेम म्हात्रे तर आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचचा आनंद घेत असताना आमचे हरिश्चंद्र पाटील तलोजा मजकूर मॅचचा आनंद घेतात. आपलं हार्दिक स्वागत. राजा भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रवी भोईर आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. रोहिदास मुंबईकर आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागला. फलंदाज अनिकेत काले मैदानातून बाहेर झाला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर तिखा बाउन्सर लाईन खराब. पंचाने दंडित घोषित केला. 30 वाईट. अवांतर धाव सोडली जाईल आणि अवांतरानं धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा
समोर फलंदाज पाहिलं तर शनी काले हा फलंदाज. हो वेगवान बॉल सबमरीन डिलिव्हरी. फलंदाजाला अगदी शांत ओव्हर मध्ये पाकअप भरपूर चांगला देतोय विजय पवार. पहिला बॉल वरती षटकाराला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला कमबॅक या ओव्हर मध्ये केला विजय पवारनं. तिथे एक धक्का दिला बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला. समोर शनी काले गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सड मध्ये फेकण्याचा प्रयत्न स्टेशन पंपिंग झाला. यस लाईन खराब आहे लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा आला की 80चा वाईट. अवंतर धाव संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला गावदेवी धरणा तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव पुस्तकावरती 5 षटकांची मॅच आणि पहिला पॉवर प्लेचा षटक फेकत असणारा गोलंदाज विजय पवार. प्रहार केला विजय वरती. हवाई हल्ला चढवलाय फलंदाज शनी कालेनं. चिते तडाका. हा दुसरा षटकार टीम गावदेवी धरणा. तुमसे प्यारा कौन हमको तो तुमसे है कंचन. अरे कंचन तुमसे. टँक डेज प्रहार केला फलंदाज शनी कालेनं. ज्याच्या वाटमध्ये आपण षटकार पाहिला. संघाची धावत संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. जड मध्ये फेकला ऑफसाईडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र धाव घेण्यासाठी नकारलाय. तिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात दमदार राहिली. एक विकेट जरूर गमावला मात्र धाबा देखील विजय पवारने खर्च केला 16. धाब आल्या 16. सेकंड षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शैलेश म्हात्रे हा गोलंदाज. दुसरा ट्रम्प कार्ड पिसावरे टीमचा गोलंदाज. हो चढ मध्ये ओरपीचा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही झाला आणि त्याच्या कारणास्तव सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. समोर फलंदाज पाहिल्यानंतर सूरज पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पुलटास बॉल टॅपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेट. डीप मिडॉनला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक वेगाने दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल 18 या आकड्यावरती. गावदेवी धरणा संघ पण चांगलं क्रिकेट आहे. पहिला ओव्हर मध्ये 16 आल्या आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये थोडंसं संयम बाळगला मॅच मध्ये गावदेवी धरणा टीमला. जिथे सूरजच्या बॅटमध्ये आपण 2 धावा पाहिला. यस लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चांगली आहे आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळता. जास्त फ्रंट फूट वरती आल्या. बॅक फूट वरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न देखील केला. चेंडूला सोडून दिला आणि अगदी चेंडू करते मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या वरनं गेला. जिथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. पुढचा बॉल बॅक टू द बॉल. टिपला चेंडू निघून चला ब्लॅक स्क्रीन समोर. क्षेत्रक्षक वेगायला सिंगल पाहायला मिळेल. थ्रो अचूक होती. कलेक्टिंग चालण्या बाका पडलं आणि तोपर्यंत एक धाव तुम्हाला पाहायला मिळेल. पण दुसरा पॉवर प्लेचा षटक घ्या. थोडासा धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न शैलेश म्हात्रे करतो. 4 मध्ये 3 खर्च केला आणि पहिला ओव्हर मध्ये 16. त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या पिसावरे टीमसाठी. पुलटास बॉल पनिशमेंट दिली. प्रहार केलाय. हा चांगला पटका एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. अंपास निर्णय आला की नो अतिरिक्त या 7 धावा ऍड केल्या जातील.
षटकार. चलती फिरती कानावाले आमचे राकेश जाधव यांची. तर नक्कीच इथे तुम्हाला उत्कृष्ट चविष्ट सुकट चटणी भाकर मिळेल, वजडी डाळ मुंडी मटण मिळेल. तर नक्कीच त्या शॉपला आपण नक्कीच व्हिजिट द्या. फ्रीटचा बॉल समोर फलंदाज पाहिलं तर सनी काले वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये तेवढाच चांगला बॅकअप दिला गोलंदाज शैलेश मातेना. जिथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या फलकावरती. संघ 26-26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा संघ. पुढचा बॉल प्रहार केला, फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, जिथे पकडला चेल संपला. फलंदाज सनी कालेचा खेळ धक्का लागले. दुसरा बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला. पहिले तर 26-26 मागील षटकामध्ये 10 खर्च केला. एक विकेट देखील घेतली गोलंदाज शैलेश मादेंना. अगदी चांगली गोलंदाजी साकारली सध्या पिसारो टीम साठी. तिसरा षटक या गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पाटील. हो अवे फ्रॉम द बॉडी. अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला. जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धाव गतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न सध्या पिसारो संघ करता. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 16 आल्या, त्याच्यानंतर मागील षटकामध्ये 10 आणि या षटकामध्ये अगदी जखडून ठेवण्याचा प्रयत्न. सलग हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज तेजस पाटीलला आणि तिथे मात्र थोडस बॅकअप मिळतं गोलंदाजी करत असताना पिसारो टीमला. समोर फलंदाज पाहिलं सूरज पाटील ऍज अ ओपनर फलंदाज आणि त्या फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न तेजस पाटीलला केला. पाटील इज नॉट जस्ट नाम, पाटील इज बिग ब्रँड आणि तो दाखवत असताना प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज यष्टिरक्षक कॉल झालं नाहीये व्यवस्थित, त्याच्या कारणास्तव जीवनदान सूरज पाटीलला. जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करत असा अथवा तुम्ही बॅटिंग करत असा तेव्हा तुमचा यस नो हा कॉल योग्य होणं गरजेचं आहे. ते झालं नाही, त्याच्यामुळे दोन्ही खेळाडू चाचपरला आणि त्याचं कारण इथं जीवनदान मिळालं सूरज पाटीलला. आली एक धाव. एका धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली 27 या आकड्यावरती गावदेवी धरणा संघ. गोलंदाजी भरपूर चांगल्या अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी तेजस पाटीलची पाहायला मिळतात. तिसरा हा ट्रम्प कार्ड. भरपूर चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता, आपली शैली सध्या सादर करत असताना मॅच मध्ये. इथे लाईन पाहावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर पंचाचा इशारा की वाईट पाल्या अतिरिक्त धाव जोडली जाईल. मागील 3 बॉल मध्ये चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी केली. आता थोडासा लाईन भटकला गोलंदाज तेजस पाटील, जिथे अतिरिक्त धाव जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. पुढचा बॉल ऑफसाइडला केला. एक्स्ट्रा कव्हर क्या भरपूर मोठी. चेंडू फरार होईल. एक टप्पा पावसावर धरप हा चौकार. सुपली सोन्याची अशी चौकार आला. फलंदाज आशिष पाटीलच्या बॅट मधून 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 32 या आकड्यावरती गावदेवी धरणा संघ. षटक क्रमांक 3 मार्गाचा 4 मध्ये 6 खर्च केला गोलंदाज तेजस पाटीलला. समोर आशिष
थर्ड मध्ये फेकलाय एष्टक्षकला चकवा शॉट थर्ड वन मध्ये क्षेत्ररक्षक त्याला देखील चकवा दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला आणि 2 धावा कंप्लीट प्रत्येक धाव महत्वाची आणि ती सध्या जोडण्याचा प्रयत्न पाटिंग करत असताना गावदेवी धरणा संघ चला बॅट कडे की 22 मध्ये अंपायर बॅट कडे यस पाटकटने या 2 धाबाला 2 धाब्याने संघ पुढे सरसावलाय संघाची धाव संख्या पाहिली तर 34 धाबा धाव पुस्तकावरती अलक्यातने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते डायरेक्ट हिट हो फलंदाज पात डायरेक्ट हिट केले क्षेत्ररक्षक होते रोशन मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्यानंतर डायरेक्ट हिट फलंदाज 5 आला धक्का लागला तिसरा पाटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला सूरज पाटील बॅक टू द पवेलियन उल्लू बनवून मामाला मी माझ्याला टीमच्या संघटनेला विनंती करतोय की आपण आले असाल तर रिपोर्टिंग करा लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या पाहिली तर 34 धावा 3 विकेट गमावल्यात गावदेवी धरणा टीमला चौथं षटक पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला बॅटची टॉपच घेत असताना शॉट थर्ड मान मध्ये क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं आणि एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ 35 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नक्कीच या दरम्यान आमचे तुकाराम शेठ पाटील आणि आमचे सोपन ठाकूर हे उत्कृष्ट आचार्य त्यांच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे तर या आपलं हार्दिक स्वागत आहे हो ब्लॅक स्क्रीन समोर केलेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून आलेत पकडला चेल संपला फलंदाज आशिष पाडीचा खेळ धक्का लागलाय चौथा बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला लागला बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला तर दीपक दादा केणी उत्कृष्ट तबला वादक त्यांचं देखील अधिक स्वागत आहे तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य पाटील 6व्या क्रमांकासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला गोलंदाज तयार तुषांत मात्रे प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर
आपल्या स्पर्धेमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न राहिला, तो प्रयत्न फसलाय. जिथे जीवनदान आदित्य पाटीलला मिळालाय. मिळेल एक धाव बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला आणि एका धावेनं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ 36-36 या आकड्यावरती गावदेवी धरणा संघ पहिला ओव्हर मध्ये 16ला स्टार्ट चांगला मिळाला. मात्र मागील 3 षटकामध्ये काय गोलंदाजी केली पिसारो टीमनं. तिन्ही गोलंदाजांना आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि थोडासा प्रेशर टाकला, दबाव निर्माण केला गावदेवी धरणा संघावरती. हा प्रकार होता ऑनसाइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने येतील, मात्र तोपर्यंत चेंडू फरार झालाय. 4 धावेसाठी चौकार. संख्या पाहिली तर 40 या आकड्यावरती धरणा संघ प्रार करण्याचा प्रयत्न. बाटची नरेश इष्टेक्षक पोस्ट डायरेक्टचा प्रयत्न झाला, बॅकअप चुकला आणि एक धाव कंप्लीट. आशिष पाटील हा फलंदाज सध्या 2 चौकाराच्या मदतीने खेळतो मैदानाच्या आतमध्ये. आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज आदित्य पाटील. ज्या फलंदाजाला जीवनदान दिला, पण जीवनदान देणं म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि ते केले सध्या पिसारो टीमनं आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. आदित्य पाटील इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. तृषान मात्रे ब्रह्मास्त्राचा वापर करतो. यॉर्कर या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करतो. चांगला हा षटक राहिला सध्या पिसारो टीम साठी. अवघ्या 7 धावा, 1 धक्का या ओव्हर मध्ये तृषान मात्रेना 4 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 4 बाद 41-41 या आकड्यावरती. याच दरम्यान आमचे विश्वासदादा केणी यांचं आगमन. विश्वासदादा या, आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचचा आनंद घेतात सोपानदादा ठाकूर, तुकाराम शेठ पाटील. निश्चित केणी सिटी नक्कीच भरपूर मोठी जबाबदारी त्या सिटीची त्यांच्या खांद्यावरती. विश्वासदादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दीपक दादा केणी मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. 5वा षटक, अंतिम षटक. गोलंदाज रोशन मात्रे वरती प्रहार केला. पहिल्याच बॉल वरती विस्फोटक बाण आजमावला फलंदाज आशिषच्या पाठ मधून. हा तडाखा 6 षटकार. चला स्पीडअप करा. सर्व खेळाडू प्रत्येक बॉलवरती आपण एकत्र येऊ नका, याच्याकडे लक्ष द्या. वेळेनुसार खेळ करावा लागेल पिसारो टीम. त्याच्यामुळे सूचना तुमच्यासाठी की प्रत्येक बॉलवरती सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. मॅच इम्पॉर्टंट आम्हाला ठाऊक घ्या, मात्र वेळेला देखील महत्व द्यावं लागेल. षटकाराला 6 धाब्याने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ 47 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा संघ. समोर आशिष, फटका पसला, चेंडू हवेमध्ये, बॅक टू द बॉलर. लगेच परत दिला रोशन मातेनं. जिथे धक्का लागला गावदेवी धरणा टीमला. 5वा आशिष पाटील मैदानातून बाहेर. पाहिजेस. बेलपाडा टीम शेवटची पुकार आहे पहा तुम्हाला, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण या इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत. त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण वेळेवरती व्यासपीठावरती येऊन राहा. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत.
हा पाचवा धक्का आशिष पाटीलला चांगला खेळ साकारला, त्याचे विकेट मैदानातून बाहेर 47-47 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये गावदेवी धरणा संघ शेवटचा षटक या पहिल्या बॉलवरती षटकाला आणि सेकंड बॉलवरती लगेच त्या फलंदाजाला मैदानातून बाहेर काढला गोलंदाज रोशन मात्रेनं. समोर नवीन फलंदाज निलेश पाटील 7व्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. गोलंदाज तयार रोशन मात्रे. थोडासा अप्रॅकर होता, फक्त दिशा फ्लिक केला, फाईन डिस्टन्स मध्ये हा फटका, जिथे 4 धाबा चौकार. बोला गणपती बाप्पा. संघ देखील पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली तर 50 धावा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा संघ 7व्या क्रमांकाचा फलंदाजा आणि आल्याला त्याच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला. रोशन मात्रे हा शेवटचा 5वा ट्रम्प कार्ड नक्कीच पिसावरी टीमचा. पुन्हा प्रहार ऑफ साइडला केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफ मध्ये पकडलाय झेल, संपला फलंदाज निलेश पाटीलचा खेळ, धक्का लागले 6वा. बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा. आता या बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळेल का? नवीन फलंदाज ऋषभ पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुलटा सुद्धा लांब कार्पेट केला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे चाचपारले, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न न केला, धाडस पाडस केला नाही. एकच धाब्यानं समाधान मानला आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 52 या आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सेट अप. समोर फलंदाज आदित्य पाटील च्या फलंदाजाला जीवनदान दिला. आता अंतिम बॉल वरती एखादा मोठा फटका त्या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? तेवढी चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये रोशन मात्रे जो शेवटचा ट्रम्प कार्ड 5वा ट्रम्प कार्ड नक्कीच गोलंदाजी करत असताना पिसावरी टीमचा. चला स्पीडअप करा, वारंवार आम्ही सूचना देतो, वेळेनुसार इनिंग समाप्त करणे गरजेचा. शेवटचा अंतिम बॉल. समोर आदित्य प्रहार केलाय, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, अंतिम बॉल वरती आले विकेट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी धरणा टीमला तब्बल धाबा जमा केला 52 आणि सेकंड 17 मध्ये लक्ष ठेवलं. नक्कीच सोपान दादा ठाकूर जाऊ नका, आपला शुभ सन्मान आम्ही करतोय. तुकाराम दादा पाटील आपण यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. या तुकाराम पाटील साहेब या, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारा. त्यानंतर दीपक दादा किणी आपण देखील या. टॉस साठी या आपण दोन्ही संघनायक टीम यस बेलपाडा टीम आणि आमची भोईरपाडा टीम लगेच टॉस साठी आपण रिपोर्ट करा. रवींद्र काकडे बेलपाड्याचे आहेत, या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती करेन की आमचे आयोजक तेजस दादा किणी आपल्याला इन्व्हाइट करतायत. रवींद्र दादा काकडे बेलपाडा, त्यानंतर अनंत बुवा मुंबईकर, तोलोजा मस्कूर या ठिकाणी आले, त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. आपलं अधिक स्वागत आहे. धर्मेंद्र कुमार सिंग तलोजा शहर अध्यक्ष युवा काँग्रेस, स्वागत आहे आपलं देखील. चला बेलपाडा टीम टॉस करू आपण लगेच. हॅलो, बेलपाडा टीम संघनायक या, टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेत असतो, वेल करू नका. हितेश, भरपूर वर्षानंतर हितेश आणि आमची आज भेट, काही कामानिमित्त ते व्यस्त आहेत. टॉस करू. हितेश स्वागत आहे आपलं देखील. चला आमचे चॉकलेट बॉय धीरज मुंबईकर आज कप्तानाच्या भूमिकेमध्ये आहेत. नितेश दादा पाटील धरणा यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर टॉस करतो आपण या ठिकाणी.
चला आपण टॉस करू. धर्मेंद्र कुमार सिंग यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. 5 षटकांची मॅच आहे. 5 गोलंदाज इथेश 5 गोलंदाज अनिवार्य आहेत. 5 चेंडू नक्कीच 5 गोलंदाज मॅच मध्ये टॉस संपन्न या ठिकाणी करतोय. कॉल येतोय नक्कीच. बेलपाडा टीम टॉस जिंकलाय. दत्तकृपा 11 वैरपाडा टीम. निर्णय काय सांगू नंतर. डिसिजन इज पेंडिंग. तर आम्ही इथे सोबत थोडीशी चर्चा करतोय. बोलत चला मित्रांनो. सर्वजण मायक्रोफोनवर बोलत नाहीये. चला रोशन साठी 3 विकेट 5,000 रुपये भेटतील. जर घेतलेत का घेतले म्हणून 5,000 रुपये मिळालेत. धनंजय शेठ मात्रे. गुगल पे आहेत का फोन पे कॅश. ओके तर नक्कीच मंचकावरती आमचे प्रदीप दादा केणी देखील आहेत आणि आमच्या छोट्या चिमुकल्या सोबत हर्षित केणी यांना मांडीवर घेतलेत आमचे प्रशांत बॉडी बिल्डर्स. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे अशू ठाकूर असतील, आमचे जेडी असतील, आमचे नक्कीच दीपू असतील, नक्कीच आमची यवन जोडी आहेत आणि आमचे हेमंतजी केणी, राजेशजी केणी, अक्षयदादा केणी आणि नक्कीच आमचे रवी मडवी, किरणजी केणी आणि आमचे सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ पेठाली यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी केली आहे. स्वर्गीय त्र्यंबक शेट केणी स्मृती चषकामध्ये सर्वांचा मी अभिनंदन व्यक्त करीन. धन्यवाद मंगेश जी पाटिल. पहले सत्र में आपने उनका आवाज सुना, तो चलते दूसरे सत्र में मैं साई राजे आपके साथ जुड़ चुका हूं. चले 5 ओवर में जीत की बात करेंगे तो 53 रन की जरूरत है. धन्यवाद डीजे मास्टर. कमाल की धुन. अंपायर का ग्रीन सिग्नल. धरना मैच धरना गांव जो हमारी टीम यदि जीतती है नितेश शेठ पाटिल इनकी ओर से एकवीरा टूर्स आपके लिए बिल्कुल फ्री में बिल्कुल मजा आएगी दोस्तों. दोनों मैच काफी हाई हाई वोल्टेज होने वाले क्योंकि 5 ओवर में 5 गेंदबाज. पहली गेंदबाज आशीष और यहाँ से पहली गेंद डॉट मंगेश म्हात्रे और राकेश. नकुल जी पाटिल यहाँ तशरीफ रखते हैं तो नकुल जी पाटिल आइए. स्वागत है. रुपेश जी पाटिल तलोजा मस्कूर मैच का आनंद लेते तो आइए मंच के ऊपर. आपका स्वागत है. चले गेंदबाज तैयार. अगली गेंद मंगेश के लिए इस बार दिशा दिखाई. ऑफ साइड में कट किया था गेंद को. चले 1 रन के साथ खाते की शुरुआत होती हुई. कमाल की फील्डिंग. मैंडेटरी पावर प्ले की बात करेंगे तो जबरदस्त गेंदबाजी और यहाँ से हमारे 2 स्कोरर हमारे श्रेयस केनी और मीत केनी. बेहतरीन बेहतरीन मेहनत है. 28 में 52 रन और राकेश है. राकेश आप स्ट्राइक एंड के ऊपर. राकेश पाटिल कमाल का शॉट है भाई. जब ताकत काम नहीं करती काम करते हैं नजाकत. डिप एक्स्ट्रा कवर बाउंड्री रेखा के बाहर मस्तक पे दस्तक. ये लीजिए 4 रन. कमाल का शॉट था. 5 रन स्कोर बुक के ऊपर हेमंत जी केनी इनकी ओर से. यदि राकेश पाटिल 3 गेंदों के ऊपर 3 छक्के मारते तो 5 हर एक चक्के के लिए आप शायद हाजिर है. 3 छक्के के लिए हाजिर है. चले कोई बात नहीं है. गेंदबाज तैयार है. ओ इस बार कलायों के साथ मोड़ दिया. कट किया. डीप शॉर्ट मैन की रिजर्व में गेंद जहां पहुंच रही है. थर्ड मैन की रिजर्व में तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को यहाँ से 2 रन चुराने का. शहजाद पटेल तलोजा इनका आगमन होता हुआ मंच के ऊपर. शहजाद भाई स्वागत है आपका.
चलिए यहाँ से गेंदबाजी की बात करेंगे तो आशीष पाटिल गेंदबाजी के लिए अच्छी गेंदबाजी इस बार करते हुए आशीष पाटिल। टीम के टोटल की बात करेंगे तो 7 रन 53 का टारगेट है। आज सुपर 6 में टूर्नामेंट में जो प्रतियोगिता जारी है और उनमें सुपर 6 में हमारी टीम आई गावदेवी 11 स्वर्गीय नीरावंती संतोष मात्रे कनव 11 ये बार दीजिए। ओह किस्मत भी बहादुरों का साथ देता है भाई। इस बार 22 का इशारा तो अंपायर का सिग्नल 4 रन और 24 के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 1 और 11। बिल्कुल चबा मिलता हुआ। ओ इस बार पल्लू स्कूप करना चाहते थे, सुपला मारना चाहते लेकिन सुपला यहाँ पे हुकला। डॉट गेंद यहाँ से ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है 1 और 11। अब बची हुई 24 गेंदे 42 रन की जरूरत था। इक्वेशन देखिए 2442 की जरूरत है इस बार फिसारी टीम को। कच भरा हुआ है मैदान। कमाल है, धमाल है, माला माल है, पैसा वसूल है। आज दर्शक काफी मात्रा में है। सभी दर्शकों का स्वागत। चलिए ये लीजिए बल्ले के स्लॉट में ब्यूटीफुल, वंडरफुल, चेयरफुल, सक्सेसफुल 6 रन। केबल नेटवर्क के बेहतरीन योगदान रहा हमारी प्रतियोगिता के लिए। देखिए स्क्रीन के सामने हल्के हाथों से कट किया, कमाल का शॉट है, सुपर कवर पॉइंट की दिशा में गेंद जहां पहुंचे दन 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 करते हुए आउट ऑफ द पार। एक और शानदार 4। ये देखिए 14 फरवरी से एक बहुत बड़ी प्रतियोगिता श्रद्धांजलि चषक 2025 में यहाँ पे मैन ऑफ द सीरीज के लिए हमारे रमेश दादा मात्रे इनके माध्यम से 4 व्हीलर पुरस्कृत किए। तो रमेश दादा मात्रे मैच का आनंद लेते आपका स्वागत है। गोरक्षनाथ दादा मात्रे लीजिए, कैलाश दादा दवनी लीजिए और हमारे बिल्कुल करीबी मित्र सुनील दादा पाटिल उनका भी स्वागत है। गेंदबाज तैयार, अगली गेंद। हेलो, चलिए इस जब्बे के साथ टीम का टोटल एक अच्छी स्थिति में पहुंचता हुआ 25 रन। 2025 का सिलसिला गांव देवी पिसावरी टीम के लिए बहुत फायदेमंद होता हुआ। लॉब किया है, कमाल का शॉट है भाई,
जा रही है गेंद गोली के रफ्तार से काऊ कॉर्नर को बीट करती हुई मैच में ट्विस्ट बनाती हुई 4 रनों के लिए। पाटिल इनके लिए परेश जी राजे इनके माध्यम से हर चक्के के लिए 500। मंगेश 3 गेंदे 3 चेबे कमाल की पारी। एक और लीजिए भाई अच्छा शॉट अलॉन्ग द कारपेट जा रही गेंद इस बार काऊ कॉर्नर की रीजन में पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को सिंगल रन चुराने का। सिंगल के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 30 रन। अब 19 गेंदे हैं 23 रन चाहिए। देखिए स्क्रीन के सामने हमारे दो भाई बड़े मियाँ तो बड़े मियाँ और छोटे मियाँ सुभान अल्लाह तेजस जी केनी और विशाल जी केनी। और ये नजाकत देखिए भाई कमाल का शॉट था ताकत की कमी और इस बार बल्लेबाज के पारी का खात्मा राकेश के पारी का खात्मा। चलिए आप विजय पवार 7107 जर्सी पहनते हुए कमाल अच्छा शॉट खेला था राकेश के लिए तालियों की पुकार बनती हुई डग आउट में। अच्छा शॉट था रोहित शर्मा की याद दिलाने वाला शॉट था लेकिन ताकत चले सूरज ने कैच तो को लपका बॉलर है अब सूरज कैच को पकड़ा था नीलेश ने। 5 ओवर 5 गेंदबाज कभी भी अंतिम ओवर में यदि 25 रन भी रहते हैं ना तो अच्छा बल्लेबाज रहेगा तो ये रन बनाने की क्षमता रखेंगे इस मैदान में। पाटा विकेट एक खतरनाक विकेट बनाया है धीरज मोरबेकर जो हमारे काफी अच्छे मित्र रंजन पांडे के पिच में करें काफी अच्छा योगदान। हमारे माथाड़ी कामगार हमारे संजय जी राजे और हमारे प्रकाश जी पाटिल और हमारे गुरुनाथ शेठ राजे मैच का आनंद लेते उनका भी स्वागत है। 18 गेंदे 23 अंपायर की भूमिका निभाते हुए सचिन जी कड़ू और कैलाश जी पूर जी। चलिए अब 18 गेंदे 23 की जरूरत है। कंपल्सरी चेसिंग टूर्नामेंट का नियम है गेंदबाजी में बदलाव गेंदबाजी में चेंजेस करते हुए यहां से गेंदबाज है संचित सूरज है। चलिए अच्छा शॉट खेला है सीपर का और पॉइंट में गेंद को रोकना नामुमकिन के बराबर जा रहे गेंद एक और धन 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 धनाता हुआ सनसनाता हुआ 4 रन। विशाल शेठ के निसाब और हमारे तेजस के निसाब इनके लिए था। और ये लीजिए भैया हाय दैया मार डाला रे कोई तो रोको गेंद जा रही है सीधा सीमा रेखा के बाहर आर पार शानदार 6 रन। भाई एकनाथ शेठ मात्रे इनके माध्यम से मंगेश मात्रे के लिए 500 का इनाम। और ये और लीजिए भाई क्या जाएगी गेंद सी 6 रन है भाई 6 रन है। माल है धमाल है माला माल है। एक और पास से एक नाशेट मात्रे 10 गेंदे और 36 पर खेल रहे भाई। और इस बार और लीजिए राजेश जी काकड़े मंच के ऊपर तशरीफ रखते हुए स्वागत है
ओमकार मुंबईकर मैच का आनंद लेते हैं। भोईरपाड़ा टीम के लिए काफी सारा योगदान और उनके माध्यम से भोईरपाड़ा टीम के लिए शुभकामनाएं। धन्यवाद ओमकार और हमारे विलास जी पाटिल, स्वागत है सभी का। और 6 रन की जरूरत है कि छक्के के साथ मैच फिनिश करेंगे। जी हाँ, मैं हूं खलनायक। गेंद को भेज दिया विजय पवार की पावरफुल सक्सेसफुल वंडरफुल 6 रन। विधी काकडे, दीदी तुझं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पिसारवे टीम जाऊ नका आपण कुठे। सत्यवान मोरबेकर या ठिकाणी आलेत, दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचकावरती। स्वर्गीय त्रिंबक शेटकेनी जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत व ग्रामस्थ मंडळ पेठाली आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। मंगेश म्हात्रेसाठी